या दिवशी कर्जमाफीचे पैसे मिळणार. ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर प्रत्येक शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत एकूण 16,96,000 पात्र शेतकरी होते. या पात्र शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे असे शेतकरी जेणेकरून ज्यांचं नाव यादीमध्ये आलं आहे, तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. आतापर्यंतच्या राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे, जेणेकरून या 2 दशकामध्ये झालेली नाही असा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. अगोदर ही कर्जमाफी 30 जूनपर्यंत होणार होती, परंतु काही तांत्रिक कारण तसेच अटी बदलल्यामुळे या कर्जमाफीला उशीर झाला. काही दिवसापूर्वी सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली आहे. तर सरकारच्या कर्जमाफीची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी पडणार याची नेमकी माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार कर्जमाफीच्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम उद्या म्हणजे 4 ऑगस्ट रोजी जमा केली जाणार असे शासनाने सांगितलेले आहे. शेतकऱ्यांनी आपली KYC करून घ्यावी. ज्यांनी केली त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवली जाईल. नाहीतर शेतकऱ्यांची कर्जमाफी यादीतून नाव कमी होऊ शकते. अगर अकाउंटला पैसे येणं बंद होऊ शकते. एकूण 16,96,000 पात्र शेतकरी होते. या पात्र शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी एकूण 20,000 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कोटी रुपयाची तरतूद केली आहे. 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. यापैकी साधारण 7,000 कोटी रुपये 4 ऑगस्ट रोजी वितरित केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही रक्कम वितरित केली जाणार आहे. तर तुम्ही मराठी मॉडर्नमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.